मित्रांनो, तुम्ही कधी या खानावळमध्ये जेवलाय काय? आम्ही तर नुसतं कारण शोधत असतो बघा, कधी एकदा सावंतवाडीचं काम निघते. तर नमस्कार मित्रांनो, रात्रभर आम्ही दोघं पण झोपलेलो नाही, त्यामुळे आमची दोघांची डोळे बघा कसली सुजलेत ते. त्यात आज आणि सकाळी लवकर उठून आम्हाला सावंतवाडीला जायचं आहे. रात्रभर झोप नाही, त्यात आणि सकाळी लवकर उठून सावंतवाडीला जायचं आहे. म्हणून रात्रीच केकेला तयार केलेला आपल्याला सावंतवाडीला जायचं आहे. केके साहेबांना घेऊन गॅस भरून आता निघालो आम्ही कोकणी टोल नाका तोंडी घाट करत गडिंग्लजला, कारण उत्तर मार्ग रोड आहे त्याचं काम चालू आहे जरा, आणि आम्हाला पण नाश्ता करायचा होता म्हणून म्हणलो गडिंग्लज मार्गेत जाऊया. गडिंग्लज मध्ये आम्ही या नाथब्रह्म इडली सेंटरला नाश्ता केला बघा पोट भरून. केकेने घेतलेली इडली, मी घेतलेला मेंदू वडा, दोन्ही पण चांगली टेस्टला होतं. पोट भरून इथं खाल्लं, कारण दुपारी किती वेळ होते काय सांगता येत नाही. आणि नाश्ता करून आता गडिंग्लज मार्गे, आजरा मार्गे, आता आंबोली मार्गे चाललोय आम्ही सावंतवाडीला. खरं इतक्या प्रवासात केकेनं जे फोन लावलेला कानाला घरापासून, तेव्हा अजून नुसता फोनवरच बोलत होता बघा. काय लग्न झाले तरी एवढं कुणावर बोलत होता काय माहित. आम्ही सावंतवाडीत पोहोचलो तरी अजून नुसता फोनवरच बोलत होता. याला म्हणलो तुझं तू फोनवर बोलत बसतोवर मी पटकन काम करून येतो. सावंतवाडीमध्ये श्री साई हॉस्पिटलमध्ये आपलं काम होतं, स्वारसरांच्या इथलं काम झालं आणि दुपारचं 2 वाजलेलं. म्हणलं आता इथनं जेवून जाव्या म्हणून आम्ही आलेलो बघा या महालक्ष्मी भोजनालय मध्ये. सावंतवाडीतलं फेमस असं भोजनालय आहे बघा मित्रांनो. तुम्ही कधी येईल तेव्हा कायम तुम्हाला इथं गर्दी बघायला मिळणारच. आमचं आज जरा नशीब चांगलं होतं आणि त्यात दोघं होतो, त्यामुळे आम्हाला लगेच बसायला जागा मिळाली बघा. आम्ही पण काही लय लांबड लावली नाही. 2 सुरमई ताट मागवली, ती पण टायमावर आली. 2 मीडियम साईजची सुरमई ताट मागवलेली. ही बघा सुरमई, याला काय म्हणतात माहित नाही, सोलकडी, ही कढी आणि याला काय म्हणतात ते पण माहित नाही. तर चव एकदम मस्त लागते बघा. सुरमई पण एवढा ताजा होता का नाही, असा खोबऱ्यागत खुसखुशीत होता. त्यात लय दिवसानंतर सुरमई खाल्लेली बघा, आणि ती पण एकदम फ्रेश, म्हणजे एवढा ताजा मासा होता का नाही, अंतरात्मा थंड झाला बघा मित्रांनो. त्यात आज बाहेर एवढं ऊन होतं का नाही सावंतवाडीत, एवढा घाम निघत होता, म्हणलो सोलकडीचा अनेक ग्लास प्यायला लागते. सोलकडी पिऊन भात खाऊन मित्रांनो हात धुवून निघालो आता बिल भागवायला बघा. मित्रांनो, तुम्ही कधी जेवलाय का या हॉटेलला? आणि जेवला असेल तर तुम्हाला या जेवणाची क्वालिटी कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. आम्हाला तर 1 नंबर वाटली आज तरी. आता जेवून झालंय, अजून एक काम करायचं आहे आपल्याला बांध्याला बघा मित्रांनो. बांध्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी एक DR सिस्टीम जोडलेली, त्याचं नुसतं सर्व्हिसिंग करायचं होतं. सर्व्हिसिंग करून आता जाताना म्हणलो आंब घेऊन जाव्या. मगाशी जेवलं तिथं हॉटेलच्या बाहेर, जरा आम्ही दर विचारला बघा मित्रांनो, ते एवढं दर जास्त सांगितलं त्यानं. म्हणलं तिथं राहू दे. हे आंबा आम्ही सकाळी आंबोलीतनं येताना बघितलेले बघा. या आंब्याचा वास आणि जरा क्वालिटी 1 नंबर वाटली बघा मित्रांनो. आजीला म्हणलो विना बॉक्स कसं विकालाय? आजी म्हणले आम्ही कच्चा आंबा बागेतनं घेतोय आणि घरात पिकवतोय बघा आंब, म्हणून हे असं असतात. आणि आजीला म्हणलो जरा केमिकलचा आंबा कसं ओळखायचं? आजी म्हणले आम्ही केमिकलचा आंबा कधी बघाय नाही, त्यामुळे आम्ही सांगू शकत नाही. खरं जे ताजं जे नॅचरल पिकवलेला आंबा असतात बघ, त्याला हे असं सुरकुत्या पडतात, जसं वय वाढेल तसं. 2-4 डझन आंबं घेतलं आणि आजीनं 2 आंबं खायला दिलेत बघा. आंबा खात खात जात होतो, रस्त्यावर आंबं पडायला आले आणि डोक्यावर आणि एक आंबा येऊन पडला. वरती बघतोय तर माकडाने सगळ्या आंब्याच्या झाडाचे आंबा खाली पाडून टाकलेली बघा. त्यातला एक आंबा घेतला बघा गाडीत टेस्ट करायला, आणि आंबोली मार्गे निघालो आम्ही पुढे. आणि आंबोलीत आल्या असला पाऊस झाला बघा मित्रांनो, त्यात आणि विजाने असल्या कडकडायला लागलेल्या. या पावसामुळे आणि लेट झाला. कधी नाही ते आज घरला लवकर जाणार होतो, तर या पावसामुळे शिस्तात यावं लागलं बघा मित्रांनो. आता आम्ही जातो शिस्तात घरला. आणि अजून तुम्ही मला मित्रांनो फॉलो केला नसेल तर तेवढं प्लीज फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.